बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. तर आई वडील तर कुठे येणार, इतरेतर द्वंद्व किंवा व आणि असतं तिथं इतरेतर येतात. पंचवटी हा संख्या आली, पंच म्हटल्यावर द्विगु आलं. महाराष्ट्र महान असे राष्ट्र ज्याला वर्णन आलं ते कर्मधारय. चहा पाणी वगैरेमध्ये आलं त्याच्यामुळे ते आले समाहार द्वंद्व. तर त्रिभुवन, त्रि म्हणजे तीन, मग त्रिभुवन आहे तर तो द्विगु समास आला आणि पुरुषोत्तमाला कर्मधारय. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पुस्तकामधले आणि तुमच्या जे डायजेस्ट वगैरे आहे त्याच्यामधले करू शकता. हे 2 मार्काला आहेत. आणि इतर जे आहेत शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, तो 1 मार्काचा. इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. आणि 2 समानार्थी शब्द आई, माता, जननी हे 1 मार्काला आहे. एकवचन ओळखा, नदी एकवचन, गोट्या अनेक वचन. याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम करू शकता कारण की कधी वचन ओळखाऐवजी वचन बदला असतं, तर तिथे तुम्ही नीट लक्ष देऊन उत्तरे लिहा. शब्द बघा, मार्ग, रस्ता, जल, पाणी. विरुद्धार्थी शब्द सुपीक, नापिक, ज्ञानी, अज्ञानी हे 1 मार्काला असलेले. आता इथं वचन बदला आहे. भिंती, भिंत, रस्ता, रस्ते. आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा हेही येतं. तर रखवालदार आहे तर त्याच्यातले अर्थ 2 शब्द आले तरी चालतात. दार, हवा, रवा, खरं. अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुकान, दुकानदार. ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे. आणि लेखनुसार आता हे जास्त शब्द येतात की ह्याच्यातले शब्द ओळखा व्यवस्थित कोणते आहेत. निर्मितीला पहिला उकार, सुशिक्षित, ऐतिहासिक, परिस्थिती, दीपावली, विद्यापीठ. आता विरामचिन्ह हो का, प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण, पारिभाषिक शब्द, ड्रामा, नाटक, बुकस्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. हो का, इथेही शब्दसमूहाबद्दल 1 शब्द आहे तेही करा. पसरलेली खोटी बातमी, अफवा, ज्याला मरण आहे असा आमार, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, संपादन करणारा संपादक. आणि अक्षरापासून 4 शब्द करा असे येतात. पुन्हा इथे जे आहेत ते चिन्ह द्या, ते चिन्ह योग्य ते पाठ करा आणि त्याची उत्तरं व्यवस्थित द्या. यामध्ये हे सगळे जे मी व्याकरण सांगितले ते पूर्णपणे 10 मार्काचं व्याकरण आहे, तर ते व्यवस्थित करून जा.